नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवानंदिनी, काव्य आणि पार्थ हे हनीमूनसाठी जात असताना त्यांना मानिनीचा फोन येत असतो। तेव्हा ती जीवाला विचारत असते की काय रे, तुम्ही हनीमूनला गेलात की आणि आईला विसरलात की काय? मला सांगा की विमानामधून जाताना जोडीने एकत्रितपणे ढग पाहताना तुम्हाला कसे वाटले? तेव्हा जीवा हा तिला बोलतो की आई, थोडी जागेवर ये, कारण आमचा प्लॅनमध्ये थोडासा बदल झाला आहे। इकडे आपण पाहतो की रम्या आणि वसुंधरा ह्या सर्व पुरावे फार्म हाऊसमध्ये शोधत असतात। तेव्हा रम्याला समजते की सर्वजण हे फार्म हाऊसकडे येत आहेत आणि ते अतिशय घाबरते। वसुंधरा त्या चौघांचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे आणि ते चौघेही फार्म हाऊसच्या दिशेने येत आहेत। तेव्हा त्या दोघी अतिशय घाबरतात आणि त्यांची नजर ही त्यांच्या बॅगकडे पडते व बॅग तर घराच्या बाहेर असतात आणि रम्या ही धावत जाते व ती आपल्या सर्व बॅग घेऊन फार्म हाऊसच्या रूममध्ये जाते आणि दोघी मिळून घाबरलेल्या अवस्थेमध्ये सर्व पुरावे बॅगमध्ये भरून लागतात। आणि त्याच वेळेस आपण पाहतो जीवाची गाडी देखील फार्म हाऊसमध्ये येते आणि तेव्हा जीवाची नजर ही खिडकीकडे पडते आणि त्यामध्ये लाईट हा सुरू असतो आणि त्याला संशय येतो की रूममध्ये कोणीतरी आहे आणि तो रूमच्या दिशेने पायऱ्या चढून जाऊ लागतो। तेव्हा रम्या ही वसुंधरा या अतिशय घाबरतात। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवानंदिनी, काव्या, पार सर्वजण हे रम्या व वसुंधराला फार्म हाऊसमध्ये रंगेहात पकडणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।